कांतारा मूवी मधले पंजुर्ली आणि गुलिगा हे देव आहेत तरी कोण? पूर्ण किस्सा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी बघायला गेलो होतो कांतारा चॅप्टर 1. मूवी एवढा सुंदर आणि भव्य होता की नजरच हटत नव्हती. पण एकच प्रश्न मनात फिरत होता, हे पंजुर्ली आणि गुलिगा नेमके कोण आहे? तर दंतकथेनुसार पंजुर्ली हा एक लहान असहाय्य अनाथ वराह होता, जो देवी पार्वतींना सापडला आणि तिनं त्याचं पालन पोषण केलं. परंतु जसा पंजुर्ली मोठा झाला तसा तो क्रोधी आणि विध्वंसक झाला. मग महादेवांनी त्यांना पृथ्वीवर पाठवलं, निसर्गाचा आणि सत्याचा रक्षक म्हणून, जो आपल्या गावाचा, शेताचा आणि जंगलांचा पहारेकरी आहे. आणि आपले दुसरे देव गुलिगा महादेवांच्या फेकलेल्या दगडातून जन्मलेले आणि माता पार्वतींना राखेत सापडलेले. तो भयावह आहे पण न्यायी. जिथं अन्याय तिथे गुलिगा उभा राहतो. दोघांचा पहिला संघर्ष इतका भयंकर होता की स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही थरथरले. देवी दुर्गेनेच त्यांना एकत्र आणलं, भूमीचे रक्षक म्हणून. पंजुर्ली आपल्याला निसर्गासमोर नम्र राहायला शिकवतो आणि गुलिगा आठवण करून देतो की अन्याय कधीच दैवी नजरेतून सुटत नाही. कांतारा फक्त मूवी नाही, ती एक ऊर्जा आहे. मूवी बघताना एक वेगळ्याच ऊर्जेचा आभास होतो. शेवटची काही मिनिटे जी ऊर्जा जाणवते ती शब्दात सांगता येत नाही. ते बघताना नजरच हटत नाही. हा मूवी तुम्ही फक्त स्टोरीसाठी बघू नका, हा बघा एका कलाकार